आता कार्यक्रम रंगात आलेला आहे. सैराट पिक्चर कोणाकोणाला माहिती आहे? सैराट एक नंबर ना दखुळा दाद्या बाग लय भारी. सैराट माहिती आहे? आणि त्याच्यातली गाणी माहिती आहे? माहिती आहे ना? काय झालं माहितीये काय? तो नागराज मंजुळेचा सैराट होता आणि मी लिहिलाय तो गावठी सैराट लिहिलाय. पहिल्यांदा अजय अतुल आणि नागराज मंजुळे यांची माफी मागतो. आणि मी जो गाणं जो लिहिलेला आहे ना त्याच्यातली ती गाणी मी तुम्हाला सांगतो. सगळा पिक्चर काय सांगत नाही, पण 2च गाणी सांगतो. आपलं विकासवाडी गाव काय किंवा माझं गाव काय, आम्ही सगळी खेड्यातली माणसं हो. मग खेड्यात गणपतीचा कार्यक्रम असू दे, दिवाळीचा कार्यक्रम असू दे, आपण 4 मुलं जमलो की नाटक कर, कुठं काय कर असं करतो. तसं आम्ही सुद्धा आमच्या गावात एक नाटक ठेवलं. त्या नाटकाचं नाव गावठी सैराट. आमच्या त्या सैराटमध्ये आरची होती, परश्या होतं, सल्ल्या होतं, बाळ्या पण होतं. पण लय मोठा प्रॉब्लेम होता. आम्ही ज्या पोराला परश्या गेलो होतो की नाही, परश्या, त्याला लई मोठा प्रॉब्लेम होता. कसला? डिसेंट्रीचा. त्याला 2-2, 3-3 मिनिटांनी डिसेंट्री लावायची. आणि ती गावठी सैराटमध्ये आम्ही निवडली. सल्ल्या, बाळ्या आणि परश्या. आणि मग त्यांची एंट्री त्या स्टेजवर एंट्री मारल्यानंतर आपल्याला माहिती आहे परश्याची एंट्री कशी आहे. परश्या पळत 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 ते तरी विहिरीत उडी टाकते. मी अगोदर सांगितलं का आमच्या नाटकातल्या परश्याला उडी मारताना सावकाश मार. हे त्या जोशात गेलं, त्याला खऱ्या सैराट मधला परश्या आठवला. उडी मारता 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 डायरेक्ट स्टेजच्या खाली पडलं, मणक्यावर पडलं. आणि तिघांची एंट्री स्टेजवर होती. परश्या पडले खाली, सल्ल्यानी बाळ्यावर. सल्ल्या बाळ्यानं सुरू केलं, हाड मोडलं र बाबा हाड मोडलं, परश्याचं आमच्या हाड मोडलं. हाड मोडलं र बाबा हाड मोडलं, परश्याचं आमच्या हाड मोडलं. आरचीच्या प्रेमात आज याच हाड मोडलं. काय माहित कधी याच तोंड फुटलं. हाड मोडलं र बाबा हाड मोडलं, परश्याचं आमच्या हाड मोडलं. सल्ल्यानी बाळ्या असं गाणं म्हणत 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 खाली उतरलीत आणि परश्याला उठवायला लागलीत. परश्या काय म्हणते माहितीये काय? उठवना चलवना लई दुखत कमरत, सांगवना बोलवना कळ मारती कुठ कुठ. उठवना चलवना लई दुखत कमरत, सांगवना बोलवना कळ मारती कुठ कुठ. आज तुझ्यासाठी मी आज उडी मारली, बघ माझी कशी सार हाड मोडली. हाड मोडलं रे बाबा हाड मोडलं, परश्याचं आमच्या हाड मोडलं. हाड मोडलं रे बाबा हाड मोडलं, परश्याचं आमच्या हाड मोडलं. असं करत 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 परश्याला ह्या स्टेजवर आणलं जातंय. आणि मग खऱ्या सैराट मधला डायलॉग तुम्हाला माहिती आहे. काय बघतोस माझ्याकडं? मी कुठं बघतो तुझ्याकडं? काय म्हणतो माझ्याकडं? मी कुठं बघतो? आवडत दुसरं बघू नको ना. ती म्हणते मी कुठं म्हणले मला आवडत नाही. आमच्या गावठी सैराट मध्ये काय झालं बघा. ती आरची आली, आरचीच्या डोळ्यात परश्या बघते, परश्याच्या डोळ्यात आरची बघत्या. परश्या काय म्हणते माहिती काय? हे डब्बे. तर त्या म्हशीवांनी काय बघायला लागली माझ्याकडं? आरची म्हणते हे रेड्या तुम्ही बघतोस की माझ्याकडं. असं आमचा गावठी सैराट रंगात आला. आणि रंगात आल्यानंतर अचानक
डायलॉग सगळं सुरू असताना मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, परशाला प्रॉब्लेम असतोय डिसेंट्रीचा. अहो त्याला स्टेजवरच गडगडायला लागलं, जोर जोरात गडगडायला लागलं. आता कधी एकदा या स्टेजवरनं उतरू असं झालं आणि असं म्हणताना लगेच ते दुसरं गाणं अलगूज वाजन भात, ते गाणं आहे की नाही, त्या गाण्याचा सीन आमच्या त्या गावठी सैराट मध्ये आला आणि परशानं त्या गाण्यात आपली स्थिती काय आहे ती सांगायला सुरुवात केली. घडघड वाज पोटात भरतीच कळ सुटली आत, गडगड वाज पोटात भरतीच कळ सुटली आत, कमीच खाल्लं दिवसभरात तरी बी होतय कास, पोटात दुखाय लागलं वार सुटाय लागलं, पोटात दुखाय लागलं वार सुटाय लागलं, पाणी भरून टमरेला आणाजी मला दोनला झालं जी, मला दोनला झालं जी. हेला आर्चीला काय कळलंच नाही. परशा असं काय बोलायला लागलाय म्हणून आर्ची त्याच्या जवळ झाली. काय झालं परशा? परशा म्हणतोय अंगाला सुटला या घाम बोलायची थोडीशी थांब, अंगाला सुटला या घाम बोलायला थोडीशी थांब, दोनला झालं आहे जाम आता शेतातच करतो मी काम, अगं थोड्या वेळात, अगं थोड्या वेळात भेटूया पुन्हा, अगं थोड्या वेळाने भेटूया पुन्हा, आता मला आवरत नाही जी, मला दोनला झालं जी, मला दोनला झालं जी. असा आमचा सैराट रंगात आला.